सर्वांना कसे आहात सर्वजण? झालं जेवण वगैरे? मी पण आत्ताच जेवली. माझा टायमिंग आहे 8:30 पावणे 9ला जेवते मी. काय असेल ते आपलं खाऊन मोकळं व्हायचं. आज ना आमच्या इथे ना अण्णाभाऊ साठेंची मिरवणूक निघाली होती, त्यामुळं फार मोठा DJ लावला होता आणि DJचा खूप मोठा आवाज येत होता. तर असं सर्वांच्या जयंतीचा सर्वांना करण्याचा हक्क आहे, हो की नाही? आणि मग ते पण आता करायला लागले. तर असो सर्वांना. चला, एक गोष्ट सांगायची होती की तुम्ही देवासंगती ॲडजस्टमेंट करता का? की देवा तू माझं चांगलं कर. मग मी किती देवदेव करतोय, 6 महिने झाले मी किती देवदेव करतोय माहिती आहे का? आणि देवाला असं प्रत्येक क्षणाला मी म्हणत आहे की देवा तू माझं चांगलं कर बरं का. बघ मी तुझ्याजवळ आहे, मी तुझ्यात प्रार्थनेत आहे, मी तुझं सगळं करतोय, चांगला वागण्याचा प्रयत्न करू किंवा वागतोय. देवा तू आता माझं सगळं चांगलं कर, कल्याण कर. अरे मूर्खा, पटकन होणारी गोष्ट आहे का ती? तू वर्ष 6-6, 7-7 वर्ष, 8-8 वर्ष, 9-9 वर्ष, 10-10 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष तू दुसऱ्यांना त्रास देत होता, हो की नाही? आणि आता तू 6 महिन्यात लगेच फळाची अपेक्षा करतो. माणसाला काय वाटतं, आता मी देवदेव केला, उपास धरला, अगं मी आज निरंकार उपास धरला असं लोक म्हणतात, आता पुढच्या आठवडीनं माझं ते काम झालं पाहिजे. किंवा 4 उपास धरतात, 4 दिवशी कुठल्या तरी शुक्रवार शनिवार असे उपास धरतात. आणि मग देवाला त्यांना असं वाटतं की आता झालं 1 महिना मी उपास धरला, 1 महिन्यानंतर माझं देव ते काम करील, हो की नाही? असं नसतं. तू थोडंसं कर्म करशील, थोडंसं मोहरीच्या दाण्यात, आणि तू मोठ्या फळाची अपेक्षा करेल नारळा एवढ्या, तर कसं होणार आहे की? आणि एक सांगायचं म्हणजे तू 6-7 वर्षापासून लोकांना छेळत आहे, लोकांना त्रास देत आहे, लोकांसंगती वाईट वागत आहे. ते सगळं विसरला का देव? नाही, देव कधीच काही विसरत नाही. आणि देव सर्व गोष्टी देवाकडे लक्षात असतात, देवाच्या ध्यानात असतात. तर तू आता 1 वर्ष 6 महिने देव करतोय, देवाचं नाव घेतोय, देवाचं स्मरण करतोय, तर देव तुला लगेच फळ देईल? नाही, असं नसतं. तुला लगेच फळ मिळणार नाही. कारण का? असं जर सगळ्यांनाच लगेच फळ मिळालं तर मग त्याचे कर्म त्याला भोगावे लागतात ना. तू जे कर्म करतोस ते, आता समजा मी एखाद्याला शिवी दिली, तर पलटून मला तो माणूस काहीतरी घाणेरडं बोलणारच ना, सेम टू यू असं तर बोलणारच की नाही? ओके, तर असं आहे बघा. आणि जर मी एखाद्याला चांगलं बोलले, हां कशा आहात, बरे आहात का, तर तो उत्तर काय देईल? तुम्ही कशा आहात, तुम्ही बरे आहात का? होतं का नाही? तुम्हाला पण अनुभव आहे का नाही? एखाद्याला आपण विचारलं कसे आहे तुमच्या घरातले, मग तो पण विचारतो तुमच्या घरातले कसे सर्वजण, तुम्ही सर्वजण कसे आहात, बरे आहात ना? बघा, असं असतं. पहिलं आपण पेरावं लागतं. तुम्ही जर पेरतच नाही स्वतःहून तर उगवणार कसं? पहिलं मला पेरलं पाहिजे. मी तर म्हणते माझ्या स्वतःला मी पेरण्याचा प्रयत्न करते, माहिती का? आणि मी फळाची अपेक्षा नाही करत की देव मला फळ देईल किंवा हे. फक्त मी आपली पेरीत चालले, बघू कुठे काटेरी झाडावर खडकावर कुठं पडता येते बघूया, हाय की नाही? आणि देव मान्य करू अथवा न करू, पण मी आपली पेरत चाललेली आहे, हाय की नाही? एक दिवस मी काही ना काही छोटं मोठं पेरत चाललेले. त्याचे कर्म मला नंतरही भेटले किंवा नाही दिले देवानी मला कर्म माझे तरी चालेल, पण माझ्या मनाला तर आनंद भेटतो ना. चला, एखाद्याला 1 रुपयाची मदत करा. आता ते 1 रुपया नाही म्हणा, 10 रुपयाची मदत करा, ओके. किंवा खूपच अडचणीत आहे, त्यांना काहीतरी 2 शब्द बोला. असंच आहे माझं. मी काही जास्त म्हणत नाही की मी खूप बाबा करोडोनी, अब्जोनी, लाखोनी दानधर्म करते, नाही. माझ्यातली अर्धी भाकर मी रात्री झोपेच्या आधीपर्यंत, असं होतंच बघा, मी झोपायच्या पर्यंत माझ्याकडून अर्धी कोर चपाती किंवा भाकरी कोणाला तरी जाते जेवण. असं आहे माझं जीवन, माहिती. आणि मी देत राहते. दिल्याने आपल्याला कमी होत नाही. देवाने सांगितले द्या म्हणजे दिले जाईल, ओके नाही?
देते मी. जे अडचणीत आहे त्यांना माझ्याकडून सुपारीच्या कणा इतकं मदत झाली तरी मी करते, माहिती. तर असं आहे बघा, सांगायचं एवढंच होतं की तुम्ही कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. हो की नाही? फळ देणारा तो देईल किंवा नाही देईल त्याच्या मनावर आहे. फक्त तुम्ही कर्म करा, चांगलं कर्म करत जा. धन्यवाद. ते कधी पण तुमच्या उपयोगाला येईल. कधी पण तुमच्या उपयोगाला येईल, माहिती. असं नाही की ते वाया जाणार नाही, एवढं मात्र खरं आहे.